अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाजरीन, खैर मकदम, स्वागत है आपका लोकशान न्यूज सिल्लोड़ में। रियासत में अब अदरक की सरसकट खरीदो फरोख्त होगी, जल्द ही जारी किया जाएगा हुकूमत का फैसला। बनन इसी तरह अल्पसंख्यक विकास मंत्री अब्दुल सत्तार की गवाही, पुरानी और नई अदरक का फर्क खत्म हो जाएगा। किसान यूनियन लीडर राजू शेट्टी और बनन इसी तरह अल्पसंख्यक विकास मंत्री अब्दुल सत्तार के दरमियान हुई बैठक। अदरक, मिर्च, कपास, मकई, सोयाबीन के किसानों के मुख्तलिफ मसाइल पर तफसीली बातचीत। रियासत के पनन इसी तरह अल्पसंख्यक विकास मंत्री ने पुराने और नए में फ़र्क किए बगैर अदरक को रियासत में बराह रास्त खरीदा और फरोख्त किया जाएगा। अब्दुल सत्तार ने रियासत में बाजार समिति को हिदायत दी है इस बात की वजाहत करते हुए कि हुकूमती फैसले फौरी जारी किए जाएंगे। बाजार समिति और ताजिर इस पर मुअस्सर अमल दरआमद करे। मंत्री अब्दुल सत्तार ने खबरदार किया, इस फैसले पर अमल दरआमद न करने वाले बाजार समिति और ताजिरों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। साबिक एमपी राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संगठन के लीडर और तंजीम के ओहदेदारों ने रियासत में अदरक और दीगर ज़री पैदावार के किसानों के मुख्तलिफ मसाइल पर तबादला ख्याल करने और हुकूमत के फैसले को लागू करने के लिए सिल्लोड़ में मंत्री अब्दुल सत्तार से मुलाकात की। इस मुलाकात में मंत्री अब्दुल सत्तार और किसानों की संगठनों के रहनुमाओं के दरमियान मज़कूरा मामले पर मुस्बत बातचीत हुई। उस वक्त हाजरीन से खिताब करते हुए मंत्री अब्दुल सत्तार बोल रहे थे। मजीद बात करते हुए मंत्री अब्दुल सत्तार ने कहा कि रियासत की हुकूमत किसानों के पीछे मजबूती से खड़ी है और रियासती हुकूमत किसानों और खेत मजदूरों को मरकज समझकर आगे बढ़ रही है। मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ने किसानों की फलाह व बहबूद के लिए कई इनकलाबी फैसले लिए। किसानों को स्वाभिमानी शेतकरी संगठन की मांग के मुताबिक और किसानों के फायदे के लिए अपनी पैदावार डैम पर या बाजार में फरोख्त करने की आज़ादी होगी। तंजीम के वफ्द ने किसानों के मुख्तलिफ मसाइल पर मंत्री अब्दुल सत्तार से मुलाकात की। इस मुलाकात में बहुत मुस्बत बातचीत हुई। मंत्री अब्दुल सत्तार ने हमारे उठाए गए मसले का फौरी नोटिस लिया और महकमे मार्केटिंग के अफसरान को जुबानी हिदायत दी। स्वाभिमानी शेतकरी संगठन के लीडर राजू शेट्टी ने अपनी राय जाहिर की कि इससे किसानों के तई उनका रवैया जाहिर होता है। इस दौरान किसानों के मुख्तलिफ मसाइल पर बातचीत की। मंत्री अब्दुल सत्तार के संपर्क कार्यालय सेना भवन पहुंचे। स्वाभिमान शेतकरी संगठन के लीडर राजू शेट्टी का तालुका शिवसेना की जानिब से खैर मकदम किया गया। इब्तदा में सेना भवन में छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे को फूलों की माला चढ़ाई गई। उस मौके पर स्वाभिमानी शेतकरी संगठन के पदाधिकारी अनिल पवार, कृष्णा साबड़े, मनोहर साळुंके, सूर्यभान जाधव, संजय नलावड़े, दत्तू घाड़गे, विक्रम कदम, शरद खाड़े, संतोष तूपे, इसी तरह युवा नेता अब्दुल समीर, जिला बैंक के चेयरमैन अर्जुन पाटिल गाड़े, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति केशवराव पाटिल तायड़े, शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटिल लोखंडे, कुरुबा समिति के संचालक नंदकिशोर सहारे, नेशनल सूद गिन्नी के संचालक राजेंद्र ठोमरे, मारुति वराड़े, किशोर अग्रवाल, विठल सपकाळ, राजू गौर, संजय मुरकुटे, राजू मिया देशमुख, विजय खाजेकर, इसी तरह इनके साथ पणन विभाग के कार्यकारी संचालक संजय कदम, सह संचालक रविंद्र गोसावी, जिला उप निबंधक सहकारी संस्था सह संचालक माननीय डॉक्टर मुकेश बारहाते, इन तमाम की खुसूसी मौजूदगी थी। नाज़रीन, इस तरह की तमाम खबरें पाने के लिए लोकशान न्यूज सिल्लोड़ को सब्सक्राइब करें। इसी के साथ मैं हाफिज अंसार रुखसती चाहूंगा। फिर मिलेंगे अगले नई खबर और नई वीडियो के साथ। खुदा हाफिज। राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे अदरक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला। मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल की माझ्याकडे इथे मुख्यमंत्री महोदय 2 तारखेला येऊ लागले म्हणून मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे। माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं, सिल्लोडला आले। त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागल, परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी
जी काही अडवणूक पिळवणूक आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिलं होता। तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिट्यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे। पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून 80-90% भावामध्ये तफावत असेल तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो। जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी 4 तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला। परंतु मी जे काही बोलू लागलो हे विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू। कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला मीही केला। शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असेल आणि त्याचे परिणाम चांगले होत असेल तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं। नसता व्यापारी जे बाहेर खरेदी करतात त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे ही मागणी राजू शेट्टी साहेबांनी सांगितली तीही मी मान्य केली का जरूर एखाद्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लालूच दाखवून कुठेतरी माल खरेदी केला आणि पैसे वेळेवर दिले नाही। आपला कायदा आहे का 24 तासाच्या आत शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनीही लायसन त्यांना बंधनकारक राहील आणि हे सर्व करताना याची अंमलबजावणी जो नाही करत त्याच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। मार्केट कमिटीने अंमलबजावणी नाही केली तर मार्केट कमिटीच्याही विरुद्ध कारवाई करण्यात येईल। अशा अनेक त्याबद्दलही अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ज्या वेळेस अडचणी येतात त्या वेळेस शेतकरी त्यांच्या माध्यमातून न्याय मागतात आणि ते न्याय देण्याचं काम सरकारचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल। संभाजीनगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हे उत्पादन घेतलं जातं परंतु अलीकडच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा अद्रक आणि जुना अद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या अद्रकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास 80-90% इतका फरक पडायचा। परंतु प्रत्यक्षात किरकोळ विक्रीमध्ये जर आपण बघितलं तर ग्राहक मात्र जुना नवा अद्रक असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करतात। म्हणजे विक्रीची किंमत समान असताना विक्रीला समान दर मिळत असताना खरेदीमध्ये मात्र अशा प्रकारचा भेदभाव करून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं किंवा लूट होते या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली। माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरी सुद्धा हे मुजर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते। अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती कोरेगाव बाजार समितीने त्याची अंमलबजावणी केली परंतु एक बाजार समितीमध्ये अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो। अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच परंतु येत्या 3 ते 4 तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे।